हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः। अर्जुनाला या कुरुक्षेत्राचं रणांगण हे अधर्माने होणारं युद्ध आहे असं वाटतं। ह्या युद्धापासून आपली अपकीर्ती होईल असं वाटतं आणि बंधुवधाचं पातक लागेल असं वाटतं। नंतर आपल्याला लोकांमध्ये आपली अपकीर्ती होईल अशा प्रकारचे ज्या अर्जुनाच्या धारणा आहेत, भगवंतांनी पहिल्यांदा तत्त्वज्ञान सांगितल्यानंतर अर्जुनाला ह्या युद्ध संबंधाने असणाऱ्या ज्या काही चुकीच्या धारणा आहेत त्या धारणा नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र किंवा नीतिशास्त्र हे एक प्रकारचं व्यवहारशास्त्रच आहे, धर्मशास्त्र यांना अनुसरूनही या ठिकाणी अर्जुनाच्या जेवढ्या धारणा आहेत त्या चुकीच्या आहेत आणि याच्या उलट जर त्यांनी युद्ध केलं तर ते धर्मीय म्हणजे धर्माला अनुसरून होणार आहे, नीतीला अनुसरून होणार आहे असं परोपरीनं भगवान अर्जुनाला आत्तापर्यंत सांगत आलेले आहे। स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुम अर्हसी इथपासून तर आत्तापर्यंतच्या हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम याच्यामध्ये कालच आपण सर्व चिंतन केलं। हाताहावा स्वर्गम प्राप्यशी, अर्जुना जर त्या युद्धामध्ये तू मरण पावला तर तुला स्वर्ग प्राप्त होईल आणि जितवावा जर तू या ठिकाणी जिंकला गेलास दोनच गोष्टी होतील, एक तर तुझी हार होईल किंवा तुझी जीत होईल। हार झाली तर याच्यामध्ये मारला गेला तरीसुद्धा तुला स्वर्ग प्राप्त होणार आणि जर तू या ठिकाणी विजयी झाला तर ह्या महितळाचं सर्व सम्राट तू होशील आणि तुला सर्व हे यहलोकातले भोग मिळतील। आणि हे सर्व असल्यामुळं तस्मात उत्तिष्ठ कौन्तेय, हे कौन्तेया हे अर्जुना या कारणाने तस्मात उत्तिष्ठ तू उठ आणि युद्धाय कृतनिश्चयः उत्तिष्ठ, तू युद्धासाठी म्हणजे युद्धाय म्हणजे ह्या युद्धासाठी कृतनिश्चय तुझ्या बुद्धीचा पूर्णपणे निश्चय झालेला आहे की हे युद्ध हे धर्माला अनुसरूनच आहे, हे आवश्यकच आहे। या तत्त्वज्ञानाच्या प्रांतातून पाहिलं तरी धर्म करण्याने आपल्याला कोणताही दोष लागणार नाही आणि धर्माला किंवा नीतीला अनुसरलं तरी आपल्याला कोणताही दोष लागणार नाही। अशा प्रकारची स्थिती असल्यामुळे अर्जुना तू लवकर युद्धासाठी सज्ज हो असं आत्तापर्यंत भगवान सांगितलं। या श्लोकावर माऊली सांगतात, ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित तरी स्वर्ग सुख अनकळित पावशील। ना तरी पाठीमागच्या वेळीमध्ये सांगितलं होतं, मग ते वेळी हे फुटावे आता लाठेपणे कान झुंजावे हे जिंतले तरी भोगावे महितळ। भगवंतांनी सांगितलं की तुला वाटतं की लोकांमध्ये युद्ध न केलं तर कीर्ती होईल आणि केलं तर अपकीर्ती होईल, परंतु भगवंतांनी सांगितलं की त्यामुळे लोक उलट अर्जुन हा युद्धापासून परान्मुख झाला, हा पलायनवादी आहे, अशा प्रकारची तुझी अपकीर्ती होईल आणि सगळे लोक शत्रू म्हणतील की हा आम्हाला भ्याला आणि या रणांगणातून त्याने आम्हाला पाठ दाखवली। तेव्हा उलट असं आहे की नंतरही तुला कायमची आणि निरंतर अशी तुझी अपकीर्ती होत राहील, त्यापेक्षा लाठेपणे का न झुंजावे। आता तू पराक्रम असल्यामुळं वीरवृत्तीने तू या ठिकाणी का बरं युद्ध करू नये आणि लोक जेव्हा तुझी निंदा करतील त्यावेळी हे का फुटावे हे का न फुटावे, तुझं हृदय पार फुटून जाईल म्हणजे हृदय विदीर्ण होईल असं तुला त्यावेळेला दुःख होईल। त्यापेक्षा आता समोरासमोर शत्रूला त्या ठिकाणी सामोरं जाणं युद्धाच्या रूपाने हेच तुला अधिक चांगलं आहे असं सांगितलं। पुन्हा याच्यामध्ये एक दुसरा लाभ आहे की जर तू समजा युद्धामध्ये जिंकलाच गेला तर मग काय आहे की तुझ्या ठिकाणी जिंतले तरी भोगावे महितळ, या सगळ्या पृथ्वीचं साम्राज्य तुला भोगायला मिळेल असं भगवान सांगतात। आणि ना तरी म्हणजे अथवा येथ रणी झुंजता जीवित वेचले,
येथ या ठिकाणी आता रणी झुंजता म्हणजे रणांगणामध्ये झुंज किंवा युद्ध करीत असताना जरी जीवित वेचले, समजा तुझं जीवन संपुष्टात आलं म्हणजे तुझे प्राणोत्क्रमण झालं, तुला मृत्यूला प्राप्त व्हावं लागलं, तरी स्वर्ग सुख अनकळीत पावशील. तर असं आहे की योद्धा जर धर्मयुद्धामध्ये धर्माला अनुसरणारा योद्धा युद्धामध्ये मारला गेला तर त्याला काय हे अनकळीत म्हणजे त्याला दुसरं कोणतंच नाही, फक्त युद्धामध्ये मरायचं. त्याला स्वर्गासाठी लागणाऱ्या यज्ञयागादिक दुसऱ्या कोणत्याही साधना करण्याची गरज नाही. त्यांनी युद्धामध्ये मरण पावला. एवढाच आपण एक श्लोक पाहिला होता, सूर्यमंडल भेदिनो. सूर्यमंडळाचा भेद करणारे द्वावेव पुरुषव लोके, दोनच पुरुष आहेत सूर्यमंडलाचा भेद करणारे. एक परिव्राजक संन्यासी किंवा यहा तू युद्धे हतहा, किंवा जो युद्धामध्ये मरण पावला. ह्या दोघांना अनकळीत म्हणजे तिथं कोणत्याही उपद्रवरहित, सहज किंवा क्लेशरहित अशा प्रकारचा असणारा. कारण स्वर्गाला जायचं म्हणजे इथं वराता लावती का आकाशी यागाचा शिड्या लावाव्या लागतात, अनेक प्रकारचे अश्वमेधादी यज्ञ करावे लागतात. परंतु हे कोणतेच कष्ट न करता केवळ तो योद्धा रणांगणामध्ये मरण पावला तरी तो अनकळीत म्हणजे सहज, अनायास, उपद्रवरहित, क्लेशरहित अशा स्वर्गसुखाला तो प्राप्त होतो. आणि तू त्याला पावशील म्हणजे प्राप्त होतील. म्हणून ये गोठी विचारून करी किरीटी, आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी. म्हणून ये गोठी अर्जुनाला सांगतात, ह्या गोष्टीचा तू विचारू न करी किरीटी. हे किरीटी अर्जुना, तू आता युद्ध करावं क न करावं अशा प्रकारचा विचारसुद्धा तू करू नकोस. तू तत्काल युद्धाला सज्ज हो. आता धनुष्य घेऊन उठी. तू ज्या धनुष्याचा टणत्कार कर आणि त्याच्या ठिकाणी त्या धनुष्याला बाण जोडून तू वेगी उठी, वेगाने उठ आणि वेगी झुंजाई आणि या ठिकाणी युद्ध करण्याला प्रवृत्त हो असं सांगतात. याचा असं का सांगतात? कारण हा तुझा स्वधर्म आहे आणि स्वधर्माचं आचरण करताना माणसाने एकदा स्वधर्माचं आचरण करणं म्हणजे काय? वेदविहित, वेदाने सांगितलं की इदम करू, तर ते करत असताना हे केलं तर काय होईल, लाभ होईल की हानी होईल, जय होईल की पराजय होईल, सुख वाट्याला येईल की दुःख वाट्याला येईल, हा विचार मुळात करायचाच नसतो. याच्यामध्ये स्वधर्म जे सांगितलं ना, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित हो ज्ञात्वा शास्त्रविधानोत्तम कर्म कर्तुम् अर्हसि. शास्त्रातून काय सांगितले करायला त्या कर्माचं ज्ञान करायचं आणि त्या कर्माच्या अनुष्ठानाला प्रवृत्त व्हायचं, ही खरी पद्धत आहे. कारण काय, शास्त्रवचनाविषयी अत्यंत सश्रद्ध रीतीनं शास्त्रवचनाचं अनुसरण करण्याऐवजी मनुष्य जर आपलं डोकं चालायला लागला तर, कारण काय, धर्म जो आहे तो धर्म आणि ब्रह्म ह्या दोन्ही गोष्टी अतिंद्रिय असल्यामुळं त्या धर्म आणि ब्रह्माचं प्रतिपादक असं जे शास्त्र आहे तेच ह्या अज्ञाताचं ज्ञापन करून देणार आहे. स्वर्ग कोणी पाहिला, नरक कोणी पाहिला, ब्रह्माचं कोणाला ज्ञान आहे? काहीच नाही, सर्वांना अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानाचं ज्ञापन करणारा अपौरुषेय वेद आहे. आपलं सारखंच विचार अनेक वेळा होऊनच जातो, पण ह्या आपल्या जीवनामध्ये ठाम असा निर्णय झाला पाहिजे की अज्ञाताचं ज्ञापनाच्या बाबतीत जायचं तर शरण कोणाला जायचं? शास्त्राला शरण जायचं. आणि आपलं अनुसरण कोणा करायचं? शास्त्राने जे सांगितलं ते. बरं, ज्ञानोबरायांनी ही गोष्ट सांगितली की बा शास्त्राचं अनुसरण तुम्ही इतक्यापर्यंत करा का शास्त्र म्हणेल ते सांडावे. शास्त्र म्हणलं ना टाकून द्या तर टाकायचं, त्याच्याबद्दल विचार करायचा नाही. आणि विचार करून काही होणार नाही, विचार करिता वाया जाय काळ. तिथं धर्माच्या अनुष्ठानामध्ये दुसरा आपल्या मस्तिष्काने किंवा आपल्या तर्कबुद्धीनं किंवा आपल्या बुद्धी सामर्थ्याने काही गोष्ट करायचीच नाही. आणि ब्रह्मज्ञान करून घ्यायचं असेल तरीसुद्धा आपल्या बुद्धीनं काही करायचं नाही. श्रीगुरू जे सांगतील त्या शास्त्राचा अर्थ तोच आपल्याला काय प्रमाणभूत आहे, अशी खरी स्थिती आहे. म्हणून माऊली त्या ठिकाणी सांगतात का विषयही विरुद्ध न म्हणावे. जर शास्त्र म्हणेल तर विषयालासुद्धा विष म्हणायचं नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून भगवान अर्जुनाला सांगतात वास्तविक आहे ह्या परमात्म्याचे निश्वासातून हे वेद झालेले आणि त्या निश्वासातून वेद झाले म्हणून वेद प्रमाण आहे असं आपण म्हणतो. परंतु जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी, तो सत्य प्रतिज्ञ पैजेशी बोलिला सोमुखे. आपल्या सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू. वेदाचा जो अर्थ आहे
तो सर्वज्ञ असणाऱ्या ईश्वराकडून प्रस्फुटित झालेले किंवा आविर्भाव झाला ज्या वेदांचा, अपौरुषेय वेदांचा, ते वेद सर्वज्ञ कल्प आहेत आणि ईश्वर हा सर्वज्ञ आहे. आणि तो सर्वज्ञ ईश्वर सांगतो की या बाबतीत प्रमाण काय आहे, माझा वेदच आहे, गाळोनिया भेद आणि प्रमाणत्व ऐसा वेद, अशी गोष्ट सांगतो. आपण सगळं करतो पण परमार्थ करत असताना आपल्याला वेदाच्या प्रामाण्याला आपण अनुसरतो का नाही याचं आपल्याला भान पण नसतं. आपण अनेक प्रकारचे थोडेसे ऐकिवात असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या सहाय्याने स्वबुद्धीनंच हे निर्णय करत असतो, किंवा जे काही अपरिपक्व ज्याला आपण म्हणतो भ्रम प्रमाद करणापाठव विप्रलिप्सा या दोषांनी युक्त असणाऱ्या मनसाच्या बुद्धीतून पडलेले जे प्रमेय त्यांनी स्वतःच्या बुद्धीनं निश्चित केलेले त्याचंच आपण अनुसरण करतो. त्याला आपण गुरु परंपरा असं म्हणतो किंवा शास्त्र परंपरा असं म्हणतो. त्या शास्त्रामध्ये सुद्धा वेद, श्रुती आणि पुराण ही प्रमाण असताना त्याचं ब्रह्मसूत्रामध्ये पुराण आणि स्मृती यांचा विरोध आला तर स्मृती अधिक प्रमाण आहे, स्मृती आणि वेदाचा विरोध आला तर वेद अधिक प्रमाण आहे आणि वेद हा सर्वात प्रबल प्रमाण आहे. तेव्हा आपलं जीवन किमान वेदाचं जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांताला, कर्माचा सिद्धांत असो, उपासनेचा असो किंवा साधना पद्धती संबंधाने असो, फलासंबंधाने असो, अधिकारासंबंधाने असो, हे सगळं वेदाने सांगून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यावर आपल्याला स्वतःचं कोणत्याही प्रकारचं डोकं चालवण्याची गरजच त्या ठिकाणी ठेवली नाही. आणि भगवान स्वतः स्वमुखाने सांगतात. आता ते म्हणतात की आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी, म्हणजे मनुष्याने आपलं स्वधर्माचरण करीत असताना त्याला कधी विलंब करू नये आणि आपल्या स्वतंत्र बुद्धीनं त्याचा विचार देखील करू नये. जर आपल्याला खरं कल्याण पाहिजे असेल तर असं सांगतात, देखे स्वधर्म आचरता दोषू नाशे असता तुझ भ्रांती हे कवन चित्ता पातकाची. कसं देव बोलतात बघा, की ते म्हणतात आता हे जे आचरण आहे ना हे स्वधर्माचरण आहे आणि याच्याविषयी विचार करायचा नाही. उलट देखे स्वधर्मो हा आचरता, माणसाने मनाला काय विचारावं, मी धर्माची बाजू येतो धर्म हा ततो जया हा महाभारताचं वचन आहे की जिथं धर्मानुष्ठानाचा तिथं विजयच होत असतो. त्यामुळं आपल्याला काही विचार करायचं कारण नाही. आपण फक्त एवढं पाहावं का देखे स्वधर्म आचरता, ह्या स्वधर्माचा आसमंताचरता, आचरण म्हणजे आसमंत, सर्वतोपरी आपण आपल्या स्वधर्माचं तंतोतंत आचरण करीत आहोत असं जर ठरलं आणि त्याचं आचरण चालू असेल तर देखे स्वधर्म हा आचरिता दोषू आसता दोषू नाशे. जर आपल्या ठिकाणी काही दोष असतील तर त्या दोषाचा नाश होतो. स्वधर्माचं आचरण करताना दोष लागत नाही, उलट काय होतं, दोषांचा परिहार होतो स्वधर्माचरण करताना. कारण आता पुढे येईलच आपल्या ह्या सगळ्या गोष्टी माऊली ठिकठिकाणी येतात. कधी कधी ह्या कर्मकांडाविषयीचं विवेचन सांगताना येतात, कधी तत्त्वज्ञानामध्ये जिथं जिथं कर्माचा विषय आला तो जर ज्ञानेश्वरीतला संपूर्ण कर्म, संपूर्ण उपासना आणि तत्त्वज्ञान आणि योग साधना याचं जर आपण बारकाईनं विचार केला तर ह्या बाबतीत ज्ञानेश्वर जितका वेद परिपूर्ण आहे तितकीच भगवती ज्ञानेश्वरी ही परिपूर्ण आहे. पण आपण हे सगळे अर्थ समजावून घेतले पाहिजे, कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा विचार किंवा राहिलेला विचार माऊलीने करून त्याची परिपूर्णता केली, पण आपल्या एवढं बारकाईने विचार करत नाही. इथं भगवान अर्जुन म्हणतात देखे स्वधर्मो हा आचरिता दोषू नाशे असता, म्हणजे असलेला दोष नाहीच होतो. आणि तिथं मला माझे बांधव मरतील आणि मला पातक लागेल आणि मग वर्णसंकर होईल हा विचारसुद्धा करण्याचं कारण नाही. उलट त्याने असलेला दोष म्हणजे युद्ध करणं हे हिंसारूप कर्म आहे की नाही, परंतु तुला हिंसा नाही लागेल, उलट हिंसापासून होणारं पातक त्या दोषाचा परिहार तुला होणार आहे. असलेला दोष काय होणार आहे, नाश पावणार आहे. म्हणून दोषू नाशे असता तुझं भ्रांती हे कवन चित्ता पातकाची. हे अर्जुना तुला पातकाची चित्ता कवन भ्रांती. तुझ्या ठिकाणी हे युद्धरूप कर्मापासून स्वधर्मरूप असणारं स्वधर्माला अनुसरणारं युद्धरूप कर्म हे जर तुला याच्यापासून पातक होते तर ते काय आहे, ही एक प्रकारचा भ्रम आहे. आणि हा भ्रम अर्जुना तुझ्यासारख्याला व्हायला नको होता. देवाला असं वाटतं इतरांचं जाऊ द्या, पण अर्जुनाला तरी हा भ्रम व्हायला नको होता. तुझं येत कवन चित्ता भ्रांती पातकाची, तुला ह्या पातकाचा भ्रम तरी तुला कसा झाला. म्हणजे जिथं भ्रम कधी म्हणायचं, जिथं जे नाही तिथं त्याला दिसायला लागलं. ज्या युद्धरूप कर्मात पातक नाही तिथंच पातक दिसायला लागलं. अर्थात काय आहे, भ्रम आहे की नाही. जी वस्तू जशी आहे
यथार्थ रीतीनं तिला न जाणता विपरीत रूपाने जाणणं हे एक भ्रमाचंच लक्षण आहे. म्हणून अर्जुना तुला भ्रम नाही का झाला. म्हणजे भ्रमिष्ठ माणसं जी असतात त्यांनाच या ठिकाणी असं वाटत असतं पुण्यकर्माला पाप आणि पापकर्माला पुण्य असं ते उलट समजत असतात. सांगे प्लवेची काय बुडीजे का मार्गी जाता आढळीजे तरी विपाये चालोनी निजे तरी तेही घडे. आता ते म्हणतात सांगे अर्जुना तूच सांग. आता त्याला आक्षेपार्थाने विचारतात प्लवेची काय बुडीचे. एखादा माणूस नावेत बसला, नावेत बसणाऱ्या माणसाला नाव या परतीरावर या तीरावरून परतीरावर नेणार आहे. आता तो का नावेत बसलो आता मी बुडाल्याशिवाय राहणार नाही कारण मी आता पाण्याच्या प्रवाहामध्ये आहे असं म्हणावं का. केवढाही प्रवाह असला तरी ही नाव जी आहे मग नाव चालवीत या नावेच्या माध्यमातून मी आता निश्चित परतीराला जाईल असं म्हणायला पाहिजे. मग असं म्हणणं हा भ्रमिष्ठच मानून म्हणणं की नाही प्लवेची ही प्लव म्हणजे नाव, त्या नावेत बसल्यामुळं मी आता बुडणार आहे. नावेत बुडणार आहे का तरणार आहे. अर्जुना तूच सांग काय बुडीजे बुडेल. अर्जुन म्हणतात नावेत बसलेला मनुष्य कसं काय बुडून चालेल. पुन्हा सांगतात मार्गी जाता आढळीजे. आणि म्हणे एखादा मनुष्य मार्गाने रस्त्याने चालला आणि तो म्हणतो रस्त्याने काय आहे चांगला मार्ग आहे म्हणजे जो मार्ग आहे तो सरळ आहे अडचणीचा नाही निर्वेद जाऊ शकतो असं असताना त्याला मध्ये मनुष्य आढळीजे तिथं कधी अडखळेल का. नाथ महाराजांनी लिहिले भागवतामध्ये हा भक्ती मार्ग कसा आहे तर आंधळ्या माणसाने सपाट रस्त्यावरून धावू शकतो की नाही तसा हा मार्ग आहे. स्वधर्माचं आचरण करणाऱ्या मनुष्याला वेदविहित मार्गाचं आहे ना. न प्रमाद्य करीचित ना धावन निमिल्यवा नेत्रे नस्कलेत पतेदेह. तर तो कधी खाली अडथळून पडणारे नाही आणि त्याचं पतन पण कधी होणार नाही अशी स्थिती आहे. मग आता मार्गे जाता आढळीजे. अर्जुना एखादा मनुष्य मार्गाने जात असला तर तो अडखळून पडेल काय. अर्जुन कसा पडेल कारण तो मार्ग कसा आहे व्यवस्थित सरळ अशा निर्वेद प्रतिबंध रहित असा तो मार्ग आहे निष्कंटक. त्याच्यात पडण्याचं काय कारण आहे. पण ते म्हणतात परिविपाये चालवणे निजे. पण ते म्हणतात परिविपाये पण कदाचित होता नाव चालवणार नावेतून माणसाही बुडू शकतो आणि सरळ मार्गाने चालणारा सुद्धा अडखळू शकतो. कारण कधी विपाय हे असं सहसा घडत नाही पण विपाय कदाचित घडतं. पण कधी चालवणे निजे तरी तेही घडे. जर त्याला चालायचं कसं हेच माहीत नसेल नाव कशी चालवायची हे माहीत नाही किंवा मार्गाने कसं चालायचं ते त्याला माहीत नाही असं जर तर तो मार्ग त्याला कुठं नेईल निश्चित आपल्या गंतव्यस्थानापर्यंत नेण्याऐवजी कुठंतरी भटकत जाईल किंवा त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे त्या मार्ग चालण्याचं माहीत नसल्यामुळं त्याला कुठं चोर आहेत कुठं काय आहे कुठला मार्ग जर त्याला व्यवस्थित माहीत नसेल तो मार्ग सरळ आहे परंतु चालण्याची काही नाही माहीतच नाही तर त्या ठिकाणी तेही घडे. असंही घडू शकतं का बरोबर ना. नाव चालवणं जर त्याला माहीत नसेल तर चालवणे निजे. कारण काय नाव खुंट्याहून सोडावी लागते मग वालवावी लागते. आता खुंटे ते सोडलीच नाही आणि रात्रभर वलवीत बसला तर जाईल का का चालू नाही निजे आहे की नाही. किंवा त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या दिशेनं पुराचा प्रवाह आहे कोणत्या दिशेने आपण ती नाव चालली पाहिजे. नाही तर नुसतं वल्ले मारतो पार त्याचे बाहू थकून जातील परंतु नाव हलणार नाही किंवा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाईल तरीसुद्धा त्याला जमणार नाही. चालवून निजे तरी तेही घडे. तसं स्वधर्माचरण करताना स्वधर्माचरण करण्याच्या अनुष्ठानाची युक्ती जर एखाद्या पुरुषाला माहीत नसेल तर ते पण घडू शकतं आहे की नाही. अमृते तरीच मरिजे जरी विखेशी सेविजे तैसा स्वधर्मी दोषो पाविजे हेतू कपने. आता इथं माऊलींनी हे लिहिलं की अमृते तरीच मरिजे. माणूस अमृताने मरतो का नाही तर ते म्हणतात मरेल. अमृताने मनुष्य मरेल. काय अर्थ इथं जे चिंतन आहे ना आज थोडंसं आपण जाता जाता पाहू नंतर सगळ्यांनी विचार करून सांगा कारण त्याला काय असं प्रामाण्य कुठं वाचण्यात नाही. पण आल्यावर कोणाला वाटलं तर पुन्हा बोला याच्यामध्ये नंतर सांगतो. तर इथं सांगतात आता इथं केवळ इथं नेहमी महाराज म्हणजे मग अमृताचा काय उपयोग आहे विश्वासहित मिळेल. मग अमृतार्थ ते काय अमृते तरीच मरिजे. अमृताने मनुष्य तरीच मरतो की जरी विखेशी सेविजे. विषयासह जर अमृत घेतलं तर याचा अर्थ मनुष्य मरतो बरोबर ना. अमृत काय मरू देत नाही. मग जरी विषाबरोबर घेतलं तर याचा अर्थ ते जे विषाबरोबर जर अमृत घेतलं तर त्याची उपयोगिता होत नाही.
असा अर्थ सरळ झाला ना. तर आज दुसरी गोष्ट असे की ते एक पुण्याचे आले होते, तर ते म्हणे ह्या एवढा विवाह करायची गरजच नाही. त्याचं कारण आहे की अमृत दुधाला म्हणतात आपल्याकडं. दुधाला काय म्हणतात? अमृत. शब्दकोशामध्ये संस्कृत मराठी सगळ्या ठिकाणी लोक नाही का जर दुधाची अवहेलना केली तर म्हणतात अमृताला असं नाव ठेवू नये, म्हणजे अमृत म्हणजे दूध असा अर्थ घेतला म्हणजे ही अडचणी येत नाही की विखेशी तरीच मरीजे, विष आपलं अमृते तरीच मरीजे, आपलं अमृते तरीच मरीजे. अमृत म्हणजे दूध जे आहे ना, हे दूध हे अमृत आहे. अमृत आहे म्हणजे सर्व असणारे आपल्या शरीरातले सप्तधातू, त्या सप्तधातूंना स्थिर करणारं, टिकवणारं असं हे दूध असल्यामुळे त्याला अमृत असं म्हणतात. दूध सेवन करणारा मनुष्य हा अल्पायुष्य कधी असत नाही, तो दीर्घायुषी आणि अनामय जीवन जगतो. म्हणून या ठिकाणी त्याला अमृत असं म्हणतात. मग आता दूध पिला आणि मरण पावला, कधी? विकेशी सेविजे. जर विषयासहित केलं तर म्हणजे हा काय प्रकार आहे? कारण अमृत आपण पाहिलं नाही. अमृताचं विष असल्यावर पण ज्ञानोबरायांनी सांगितलं जर अमृत अर्थ घेतला तर याचा अर्थ अमृत म्हणजे शुद्धच अमृत पिलं तर तो मनुष्य जगतो. तो विषासहित पिईल तर नाही. तर त्याचं कारण तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की त्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की काही लोक जे आहेत ना ते परमार्थाचे आचरण करतात आणि अधर्माचे आचरण करतात. परमार्थही करतात आणि अधर्माचरण करतात, तर त्या लोकांना परम कल्याण कधी होत नाही. तर तुकाराम महाराज म्हणतात जेवी माशी संगे अन्न आणि सुखनिधी ते भोजन. जर माशीबरोबर किती चांगलं पक्वान्न खाल्लं तर तुम्हाला वांतीच होणार की नाही. तसं या ठिकाणी आपण जरी काही स्वधर्माचं काही अंशाने पालन करत असेल आणि ते कसं आहे पाप साहचर्य, त्याच्यामध्ये काय आहे पापकर्म किंवा निषिद्ध कर्मासहित विहित कर्माचं जर कोणी आचरण करीत असेल तर त्याला त्या ठिकाणी चित्तशुद्धी वगैरे हे जे आहे ते होणार नाही. म्हणून काय तो सगळा मग पुढे काय जीवी माशी भजन ते ओंगळवाने आणि नरका जाणे चुकेना. भजन करतो आणि काय हे ओंगळवानं म्हणजे निषिद्ध कर्माचरण सहित भगवंताची काय करतो? भक्ती करतो. तर असा पुरुष जो आहे त्याला नरक कधी चुकत नाही. तसंच इथं अमृतेशी तरीच मरीजे जरी विखेशी सेविजे. तैसा हा दृष्टांत सांगितला. दार्ष्टांतिका सांगतात तैसा स्वधर्मी दोषो पाविजे हेतुकपणे. तर या ठिकाणी स्वधर्माच्या आचरणामध्ये असं कसं आहे, जसं अमृताच्या सेवनामध्ये विष हे बाधक आहे, ते मृत्यूलाच प्राप्त करून देतं, मनुष्याला ते जगवीत नाही. तसंच स्वधर्माचरण करणारा मनुष्याला दोष कधी आहे? स्वधर्मी दोषो पाविजे हेतुकपणे. जर आपल्या अंतःकरणामध्ये त्या कर्माच्या फलाची इच्छा असून आपण जर स्वधर्माचरण करत असू तर ते स्वधर्माचरण आपल्याला ऐहिक किंवा पारलौकिक फल आपल्याला काही देईल, परंतु मोक्षफल कधी त्याचं मिळणार नाही. किंवा दुसरी गोष्ट की त्याच्यापासून चित्तशुद्धी हे जे फल आहे हे फल त्याला कधीही प्राप्त होणार नाही. कारण हेतुकपणे म्हणजे त्याच्यामध्ये हेतू आहे. जर आपण कोणतंही कर्म फल हेतूचा त्याग केला आणि कर्तृत्वाचा अभिमान आणि फलेच्छा यांचा जर त्याग केला तरच आपलं अंतःकरण शुद्धी ते कर्म करून देतं. ते कर्म जर तुम्ही सकाम केलं तर ते कर्म काय करेल? जे तुम्हाला काम्य विषयाची प्राप्ती करून देईल. ते सुद्धा काय आहे की ते स्वधर्माला अनुसरून वेदविहित असं केलेलं सकाम कर्म ते जर असेल तर ते जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोष लागणार नाही. पण जर तुम्ही या ठिकाणी दोष पाहिजे म्हणजे कोणता दोष आहे? चित्ताचा अशुद्धीता हा दोष तुम्हाला प्राप्त होणार का? हेतुकपणे. जरी तुम्ही कर्माचं आचरण केलं तर तिथं हा दोष का म्हटलेले? ते अंतःकरण शुद्धी होऊ देत नाही म्हणून. असं लगेच बोला कोणाला काय, कारण त्याच्यामध्ये काय अंतःकरण शुद्धी होत नाही. मग अंतःकरण शुद्धी होत नाही म्हणजे हा काय आहे? त्याचा दोष आहे. शुद्ध अंतःकरणातच ज्ञान होतं, अशुद्ध अंतःकरणात ज्ञान होत नाही असे. पण जर तुम्ही निष्काम भावनेने कर्तृत्व मद नाही आणि फलाची अभिलाषा नाही आणि ते जे वेदविहित कर्म आहे ते करायला तुम्ही प्रवृत्त झाले असाल तर तुम्हाला काही भिण्याचं कारण नाही. म्हणून म्हणतात तैसे स्वधर्म दोष पाविजे हेतुकपणे. म्हणून या पार्था हेतू सांडोनी सर्वथा तुझ क्षात्र वृत्ती झुंजता पाप नाही. म्हणून या पार्था, म्हणून हे पार्था अर्जुना सर्वथा हेतू सांडोनी
पूर्णपणे आपल्या अंतकरणात अमुक एक कर्मापासून अमुक प्रकारचं फल मिळावं अशा ह्या इच्छेचा मनापासून पूर्णपणे परित्याग करून त्याला म्हणतात हेतू सांडोनी सर्वथा. आणि तुझं क्षात्रवृत्ती सांडोनी दुधाची टकळी गोवारी गावधेनू वेटाळी किंबहुना कर्मफळी तैसे किजे. तुकाराम महाराज म्हणतात ना, हा जो पूर्वीच्या काळामध्ये गावामध्ये जेवढी गुरं आहेत त्यांचा कळप सगळा त्या गायरानामध्ये जाण्यासाठी एकच मनुष्य असायचा. एक किंवा दोन माणसं ती त्या गायांचं रक्षण करायची. आणि ते जर कोणी काय म्हटलं, एखाद्या मालकाची एखादी गाई जर दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतात गेली तर तो काय म्हणायचा, तुमची गाई निघाली. हा काय म्हणणार, माझी गाय मुळीच निघाली नाही. आता गाई याची आहे का त्या मालकाची आहे? ऐक, तुकाराम महाराज म्हणतात एक अभंग आहे, माझी म्हणे परी लाभ नाही. असं तुकाराम महाराज. तो गावची सगळी गुरं ओळणारा तो गोवारी. तुका म्हणे गुरे राखोनी गोवारी, माझी म्हणे परी लाभ नाही. तो सगळी गुरं माझी म्हणून सांभाळतो, परंतु त्याच्या ठिकाणी त्याची आहेत का ती, त्याला काही लाभ होतो का त्याचा? तसं काय सांडोनी दुधाची टकळी, मला दूध प्राप्त व्हावं ही इच्छा टाकून देतो. आणि गोवारी म्हणजे ती गुरं राखणारा तो गुराखी, गावधेनू वेटाळी, सगळ्या गावचा तो गायांचा तांडाच्या तांडा हाकलत असतो, आहे की नाही? तसं तैशी कर्मफळी तैशी का, तसं कर्मफलाविषयी केलेलं आहे. सगळं कर्म जसा सकाम पुरुष करतो तितकंच निगुतीनं कर्म करायचं, परंतु त्याच्यापासून कोणत्याही प्रकारच्या फलाची इच्छा नाही. म्हणून या ठिकाणी काल आपण चिंतन केलं की मनुष्य ह्या जर खरंच सुख पाहिजे असेल आणि वेदाला अनुसरायचं आणि वेदाच्या विरुद्ध एकही गोष्ट करायची नाही, त्याच्या जीवनामध्ये खऱ्या वास्तव सुखाला कधीच उणीव येणार नाही आणि दुःख त्याच्यापुढं कधीच येणार नाही. फक्त काय आहे की आपण सुखाचे उपाय शोधतो, ते वेदाला सोडून दुसरे उपाय जितके आपण करू तर तितकं आपल्याला शाश्वत सुखाची कधीही प्राप्त होणार नाही. किंवा शाश्वत सुखाच्या प्राप्तीचा जो मार्ग आहे त्या मार्गाने उत्तरोत्तर आपली प्रगती जी आहे अध्यात्म जीवनामध्ये ती होऊ शकत नाही. म्हणून इथं ज्ञानेश्वरीमध्ये लगेच ताबडतोब तुला क्षात्रवृत्तीने झुंजता पाप नाही ही गोष्ट सांगितली. म्हणून आता तू उशीर करू नको, उत्तिष्ठ. या ठिकाणी ताबडतोब उत्तिष्ठत प्राप्य वरांनी बोधत, आपल्या उठा, ताबडतोब उठा आणि तुम्ही थोर पुरुषांच्या जवळ जा, हा ही गोष्ट समजून घ्या आणि लगेच मार्गाला लागा, अनुष्ठानात तिला आणा. असा वेदाचाही संदेश आहे, गीतेचाही आहे आणि ज्ञानोबारायत सुद्धा तेच सांगतात. हे काय आहे, ज्ञानेश्वरी किंवा गीता हे एक दर्शन आहे. बऱ्याच महापुरुषांनी गीता दर्शन असंच म्हटलेलं आहे. याचा अर्थ याच्यामधल्या काही बऱ्याच गोष्टींची अपूर्वता आहे, बरीच वैशिष्ट्य या ग्रंथामध्ये आहेत. उदाहरणार्थ काल थोडक्यात सांगतो, पुन्हा याचा आता सांगा, बोला किंवा नंतर सांगा. एक चिंतन केलं होतं काल आपण की तत्त्वज्ञान जर अगोदर भगवंतांनी सांगितलं, तत्त्वज्ञानाचं असं आहे तत्त्वमसी महावाक्य सांगितलं की नाही? ज्ञानेश्वर महाराजांनी आतापर्यंत तत्त्वमसी महावाक्य सांगितलं की नाही? मग त्याच्यापासून तत्त्वमसी ह्या कोणाचा विवरणकारांच्या पक्षाला धरून बरं का, इतरांसाठी नाही. त्याच्याप्रमाणे जर मनुष्याला ज्ञान होतं ते परोक्ष होतं का अपरोक्ष होतं? का अपरोक्षच होतं? अपरोक्षच होतं. मग अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर अर्जुनाला भगवंतांनी स्वधर्ममपि चावेक्ष हा उपदेश पुढे कशासाठी सांगितला, आहे की नाही? तर याचा एक भाग आहे, तत्त्वज्ञानामध्ये असं जर झालं तर काहीतरी प्रतिबंध मानलेला आहे आणि प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी वेदांत विचाररूप दुसरं श्रवण किंवा मनन किंवा विपरीत भावनेचं निवर्तक म्हणून ही साधनं करायची. ती आत्मदर्शनाच्या उपयोगाची नाही, पण प्रतिबंध निवृत्तीसाठी ती आवश्यक आहे, असा एक विचार वेदांतामध्ये सांगितलेला आहे. गीतेमध्ये जर पाहिलं आपण, चांगलं बघा, गीतेमध्ये पाहिलं तर गीतेमध्ये हा विचार त्यांना सांगितलेला दिसत नाही. अर्जुना, आता मी तुला हे जे आशोचाननपासून ह्याच्यापर्यंत काय देही नित्यमवध्ययम देहे सर्वस्व भारत हा जो विचार सांगितला आहे, ह्याच विचाराने तुझा शोकनाश होणार आहे, मग तेच तू कर, असं वेदांत विचाररूप श्रवण सांगितलेलं दिसत नाही. तर अर्जुनाला चांगलं बघा, एकदम हे काय या एक चिंतन म्हणून तर हे विचार सांगितलेला दिसत नाही, स्वधर्माचा विचार सांगितलेला दिसतो. म्हणजे तत्त्वज्ञान आधी सांगितलं आणि नंतर स्वधर्माचरण नंतर सांगितलं.
असं सांगितलं. आणि पुन्हा युद्ध करायलाच पाहिजे असं सांगितलं आणि तू करत असं सांगितलं. म्हणजे स्वधर्माचरण करण्याकडे त्याची प्रवृत्ती केली. ही करत असताना कशासाठी? ह्या स्वधर्माचरण प्रति सांगितलं म्हणजे याचा अर्थ तुम्हाला इथं तर करम लीड इन न्याय झाला आहे की नाही, असं दिसेल का नाही. म्हणून गीता हे एक वेगळं दर्शन आहे. जर आपण पाहायचं झालं तर याच्यामध्ये असं नाही सांगितलं, स्वधर्माचं आचरण सांगितलं. चांगलं लक्षात घ्या. मग ही गोष्ट पुन्हा त्यांनी हा जो विचार सांगितला होता मी तुला, अशोचानन वशोच, हाच विचार तू पुन्हा पुन्हा कर. आणि कुठपर्यंत कर? साक्षात्कारापर्यंत कर, प्रतिबंध निवृत्ती होईपर्यंत कर. म्हणजे तुझा मोक्ष जो आहे तो तुला झालेलाच आहे. असं त्याचा सरळ वेदांताचे जे प्रकरण ग्रंथ आपण पाहतो, विशेषतः विवरणकारांना अनुसरणारे, असं जर आपण पाहिलं तर हा विचार इथं दिसत नाही. मग इथं कर्माचरण सांगितलं, आग्रहाने सांगितलं. आणि ते कशासाठी सांगितलं तर भाष्यकार सांगतात की अर्जुनाला या ठिकाणी तात्कालिक जो साधारण मोह आहे तो साधारण मोह निवृत्तीसाठी पहिलं तर चिंतन झालं. आणि प्रतिबंध आहे तो असाधारण मोह आहे. आणि तो असाधारण मोह कोणत्या स्वरूपाचा आहे? युद्ध न करणं या स्वरूपाचा आहे. तर भगवंतांनी त्याला काय केलं? युद्ध करण्याला प्रवृत्त करून त्याच्या असाधारण मोहाची निवृत्ती केली. पण असाधारण मोहाची निवृत्ती करत असताना तत्त्वज्ञानाने झाली असती की नाही? त्यांनी सांगितलं की ही जी निवृत्ती आहे ही तत्त्वज्ञानाने तुम्ही म्हणा जर पुन्हा 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 तच्चिंतनम तत्कथनम ब्रह्माभ्यास केला तर होऊ शकते. पण अर्जुनाला ती सांगितली नाही. याचं दोन कारण आहे की या ठिकाणी हा कोणता अधिकारी घ्यावा. या ठिकाणी अधिकारी असा घ्यावा की जो 5व्या आणि 6व्या तरंगाचा अधिकारी सांगितलेला आहे विचारसागरामध्ये. विचारसागरामध्ये 4थ्या तरंगात तत्वदृष्टी मुक्त झाला आणि अदृष्टी आणि तर्कदृष्टी तसेच राहिले. मग बरोबर आहे ना. मग त्यांनी कर्म आणि उपासना सांगितली का करायला? का विचाराचाच परमार्थ सांगितला आहे तिथं? त्याला इथं विचाराचा परमार्थ सांगितला का कृतीचा परमार्थ सांगितला आहे? कृतीचा परमार्थ सांगितला. याचा अर्थ की भगवंतांनी ज्ञानेश्वरीमध्ये दिसून येतं, तैसे मोक्ष देईल ज्ञान येत किरणाही आण परितेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. ह्या विचाराने तुम्हाला ज्ञान आपलं होईल, परंतु ते ज्ञान स्थिर राहणार नाही. म्हणजे ज्ञानाचा योग झालेला असला तरी क्षेम होणार नाही. आणि ह्या क्षेमाला प्रतिबंध जर कोणता असेल, प्रतिबंध कोणता असेल तर तो आहे की त्याच्या अंतकरणाची ईशत मल आणि विक्षेप हे त्याच्या ठिकाणी असं संस्कृत विचारसागरामध्ये लिहिलेलं आहे की या ठिकाणी त्याचं काही का होईना अंतकरणामध्ये मालिन्य आहे आणि काही त्याच्या ठिकाणी विक्षेप आहे, चांचल्य आहे. आणि त्याचं कारण काय आहे की तेच जे कर्माचरण आहे ते कर्माचरण होणं आवश्यक आहे. त्याचं ईशत मल आणि विक्षेप जर निवृत्त झाला तर ज्ञान ऐकलेलंच काय होणार आहे? त्याला फलीभूत होणार आहे. म्हणून बरोबर आहे काय? गीता दर्शन हे सांगतं की जर मनुष्याच्या चित्ताची शुद्धी पूर्णतया नसली तर त्या ठिकाणी चित्तशुद्धीचा हा त्याला झालेला प्रतिबंध त्या कर्माच्या अनुष्ठानाने, स्वधर्म कर्माच्या अनुष्ठानाने, त्या स्वधर्म कर्माच्या अनुष्ठानाच्या अपूर्ततेत निर्माण झालेला दोष तो निवृत्त होऊन जर त्यांनी तत्त्वज्ञान झालं असेल तर निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती होणारच आहे की नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की हा तात्कालिक अर्जुनाचा मोह आहे आणि तो त्या वेष्टी पुरताच आहे. तर त्या वेष्टी पुरतं आणि तात्कालिक युद्ध हेच त्याला काय आहे? साधन आहे. त्या साधनाने त्याचा प्रतिबंध निवृत्त होऊन त्याला तत्त्वज्ञान फलीभूत होईल. असं म्हटलं तर काय हरकत आहे का? असं हे गीतादर्शनाने सांगितलं का तुमचे वेदांत प्रकरण ग्रंथ सांगतात. हे ते काय म्हणणार की तुम्ही जर केलं, जर एखाद्या माणसाला मंदबुद्धीचं मंदज्ञान जर असेल, बरोबर ना, त्याला मंदज्ञानच म्हणतात ना त्याला, तर त्या म्हणजे आदृढ अपरोक्ष ज्ञान किंवा हे त्याला झालेलं ज्ञान मंद ज्ञान आहे. म्हणजे काय? त्याला जरी ज्ञान आदृढ स्वरूपाचं आहे परंतु तो ज्ञानाचाच उपासक आहे का नाही? त्यांनी श्रवण मननच करतोय का नाही? निधिध्यासनच करतो की नाही? मग अशा पुरुषाला जर तुम्ही त्याला म्हटले आता आपण सांगितलं ह्या पक्षाचं खंडन होईल का नाही? लगेच वेदांत विचारामध्ये ह्या पक्षाला कोणी स्थान देईल का कधी? उलट त्याला काय म्हणतील? तत्त्वज्ञान सोडून मागं आला तर काय होईल? असलेलं त्याचं मंद ज्ञानसुद्धा लोपून जाईल. बरोबर आहे ना.
परंतु मानवजातीसाठी जेव्हा गीता आपल्या सगळ्या मानवांच्या कल्याणासाठी सन्मुख होते, तेव्हा गीतेने अर्जुनाच्या निमित्ताने हा जो उपदेश सांगितला, याच्यातून अर्जुनाला हा उपदेश केलेला दिसून येतो, स्वधर्म कर्माचं अनुष्ठान करा. आणि हा उपदेश कधी सांगितलेला आहे? तत्त्वज्ञानाचं कथन केल्यानंतर सांगितलेलं आहे. तर असा एक विचार म्हणून सांगितलं, बरोबर आहे की नाही? किंवा याला विचाराला तरी वाव आहे. बरं, असा याचा कुठं विरोध केला आहे असं कुठं दिसत नाही. कारण आता पुढं तो पूर्वानुक्रम दिशे चोखाळतं असं सांगितलं. क्रमयोगाचं तर माऊलीने 18व्या अध्यायात सांगितलं, तर क्रमयोग हा शब्द सारखा योजलेला आहे, ऐक नाही याच्यामध्ये. किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की जरी मनुष्याने कितीही ज्ञानसाधना केली आणि जर जी साधनं वेद प्रतिपादित व्यवहार्य स्तरावर सांगितलेली आहे त्याचं अनुष्ठान न करणारा अकृतोपास्ती पुरुष तत्त्वज्ञानाच्या साधनामध्ये कायम हेलकावे खात राहतो. आणि त्याच्यासाठी त्याला इतकी शक्ती खर्च करावी लागते, बरोबर की नाही? तर तेवढी शक्ती ह्या स्वधर्मानुष्ठान करणाऱ्याला करावीच लागत नाही किंवा उपासकाला करावीच लागत नाही असं दिसतं. ते काही जीवनमुक्ती विवेकामध्ये कृतोपास्ती आणि अकृतोपास्ती असे दोन सांगितले. त्याच्यापैकी हा अकृतोपास्ती तत्त्वज्ञान श्रवण करणारा जर असेल तर याला जीवनमुक्ती विवेकाप्रमाणे त्यांनी ते साधनावर कर्म करा असं म्हणत नाही. पण कधी हा प्रश्न पुन्हा कधी जर माणसाला साधारण आपला असाधारण मोह असेल तर, जर तुम्हाला असाधारण मोह नसता अर्जुनाला तर आम्हाला सांगायची गरज पण नव्हती, आहे की नाही? असाधारण मोह झाला, लक्षात आलं ना? असाधारण मोह आहे आणि म्हणून हे साधन सांगितलेले. याचा अर्थ त्यांनी ज्ञानोत्तर स्वधर्मकर्माचं अनुष्ठान केलंच पाहिजे असं जर म्हटलं तर वेदातला जो संन्यासाश्रम आहे तो सगळा काय होऊन जाईल? निरर्थक होऊन जाईल, आहे की नाही? जर तुम्हाला साधारण मोह आपला असाधारण मोह असेल तर तुम्हाला हा एक गीता दर्शनाने करून दिलेला मार्ग आहे की तुम्ही स्वधर्म कर्माचं अनुष्ठान करा, असलेला प्रतिबंध निवृत्त होईल आणि तुम्ही जे म्हणता ना अपरोक्ष ज्ञान झालेले काही हरकत नाही, निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती येईल. आणि अर्जुनाला झालं का नाही तसं? असं एक विचार आहे. अमृते तरीच काय, अमृते तरीच मरिजे जरी विखेशी सेविजे तैसा स्वधर्मी दोष पाविजे हेतुकपणे. स्वधर्माचं अनुष्ठान करतो आणि अंतकरणात नवनाथ महाराज हे पटलं का? काय बोलायचं असलं तर बोला, असं आहे की नाही? हे गीता दर्शन आहे. ते गुरुदेव रानडेंनी गीता दर्शन असा स्वतंत्र शब्द आहे. आणि धुंडा महाराजांनी ते काय पाठीमागे 2 खंडले कैलास महाराजांकडे आहेत ते मला वाटतं, तर त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी दर्शन असाच एक विशेषांक ज्ञानोबरायांच्या समाधीचं जी शताब्दी झाली ना त्याच्यामध्ये काढलेले त्यांनी 2 खंड. सगळ्या विद्वानांचे लेख ज्ञानेश्वर दर्शन या, बरोबर ना महाराज? ह्याच नावाखाली त्यांनी सगळे लेखाचं संपादन केलं धुंडा महाराजांनी. त्याचं कारण असं आहे की हे ज्ञानेश्वरी हे पण दर्शनच आहे. का दर्शन? याच्यात सगळी अपूर्वताच भरलेली आहे. याच्यामध्ये केवळ असणारे जे ठोस भरीव असे जे सिद्धांत आहे ना त्या सिद्धांताचं माणसाला बऱ्याच वेळा ते अनाकलनीय होऊन जातात आणि ते प्रात्यक्षिक कसं त्याचं करायचं हे कळत नाही. ते प्रात्यक्षिक ज्ञानोबारांनी इतकं स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणून या पार्था हेतू सांडोनी सर्वथा तुझं क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. म्हणून हे पार्थ अर्जुना, तुला आता तुझ्या कल्याणासाठी मी सांगतो, सर्वथा हेतू सांडोनी, पूर्णपणे हेतू म्हणजे फलकामना ना, फलकामना त्या कामनेचा तो त्याग कर आणि क्षात्रवृत्ती झुंजता. क्षात्रवृत्ती म्हणजे तुझी क्षत्रिय वृत्ती आहे, म्हणजे याचा अर्थ तुझा क्षत्रिय धर्म आहे. त्या क्षात्रवृत्तीनं म्हणजे क्षत्रिय धर्माने झुंजता जर तू क्षत्रिय धर्माला अनुसरून युद्ध करशील तर पाप नाही, तुला कधीही पाप लागणं शक्य नाही. म्हणून माणसाने करायचे काय? फक्त वेदाने सांगितलेल्या स्वधर्माचं आचरण फलेच्छारहित असं जर करीत असेल तर उद्या कसं होईल आणि मग याचा परिणाम होईलच का? संशयाला वाव नाही, विपर्यायाला वाव नाही. या ठिकाणी काहीच नाही. फल इच्छा जर तुम्ही टाकून स्वधर्म कर्माचरण करत असाल तर त्याच्यामध्ये कोणताही भूत भविष्य आणि वर्तमानाचा विचार कोणता करायचा माहिती आहे का? फक्त त्या कर्माचं अनुष्ठान करायचं एवढाच विचार करायचा. हे आपल्याला करणीय आहे एवढंच. त्याचं भविष्यातलं फळ काय आणि भूतकाळातलं जीवन काय याचं कोणत्या प्रकारचा विचार करायचं काम नाही. असं म्हणून म्हणतात की तू सावध हो, लगेच उठ आणि युद्धाला प्रवृत्त हो. हे पापाचं खूळ जे तुझ्या डोक्यात बसलेले, तू स्वधर्म कर्माचं आचरण करीत असशील तर तुला पापाचं भय कधीच नाही, आहे की नाही?
आता राहिलं 3 गोष्टी येतात की याच्यामध्ये माझा जय होईल का विजय होईल असं तुला वाटतं, काय सांगता येत नाही. याच्यामधून मला लाभ होईल की अलाभ होईल, यामधून मला सुख होईल का दुःख होईल. साधारणपणे मनुष्य जीवन जगत असताना आपल्या व्यवहारी जीवनामध्ये त्याला कायम ही जी गोष्ट मी म्हटलं ती मला प्राप्त होईल की न होईल साशंकच असतं ना. जगामध्ये मनुष्य जेवढे माणसं बरोबर अमुक एक फल मला प्राप्त व्हावं म्हणून अमक्या क्रियेने ते फल प्राप्त होईल म्हणून क्रिया करण्याला प्रवृत्त झाले आणि सगळ्यांना त्या क्रियेचं तेच अपेक्षित नियत फल प्राप्त झालं असं व्यवहारात दिसत नाही सगळ्यांना. त्यामुळं माणूस कायमच ह्याविषयी दोलायमान स्थितीत राहतो की आपल्याला हे फल मिळेल की नाही, या फळाला आपण जिंकू की नाही. पुन्हा आपण हे प्रयत्न करताना एवढे कष्ट करतो त्याच्यामध्ये इतकं आपल्याला दुःख भोगावं लागतं. पण आपल्याला कोणी बरेच लोक सांगतात ना, आता कालच आपण काय विचार केला, सुख सुरुवातीला विषयासारखं वाटतं सात्विक सुख, पण नंतर काय आहे अमृतासारखं. नंतर एक काय आहे, एक सुख जे सुरुवातीला आपल्याला राजस सुख काय होतं, सुरुवातीला अमृतासारखं वाटतं, परिणामी दुःख आहे. आणि एक काय असतं काय यदग्रे चानुबंधेच सुखम मोहनमात्मना निद्रालस्य प्रमादोत्तम तत्तामसम उदाहृतम. बघा, सुखाचा विचार करताना 3 प्रकारची सुख सापडली की नाही आपल्याला, राजस सुख, तामस सुख. आणि मग आपण काय म्हणतो, राजस तामस सुखपेक्षा मोठं सुख कोणतं आहे, सात्विक सुख आहे. आणि त्या सात्विक सुख असं आहे, सुरुवातीला कष्ट पडतात पण पुढं सुख होतं. पण खरा जो धर्माचरण करणारा पुरुष आहे त्याच्या दृष्टीनं सुखदुःखासंबंधाने तो काय विचार करतो, सात्विक सुख असावा असं तो म्हणतो काय, राजस सुख असं. सुख आणि दुःख हा गोष्टी विचाराच्याच नाही, जय आणि विजय याचा विचार करण्याचं कारण नाही. यापासून आपल्याला स्वर्ग मिळणार का नरक मिळणार का पुन्हा मनुष्य लोक मिळणार का मुक्त होणार, काय कोणतं फल आहे, याच्यामध्ये निष्काम कर्माचरण करणाऱ्याच्या पुरुषाच्या दृष्टीनं या ठिकाणी सुखदुःखाचा जसा विचार आहे तसाच लाभ आणि अलाभाचा विचार आहे, तसा जय आणि विजयाचा विचार आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी समान आहेत. समान आहेत म्हणजे दोन्ही गोष्टींचं कोणत्याही प्रकारचं आपण विचार करण्याचं कारण नाही. निष्काम कर्माचरण करणारा पुरुष किती मोठा आहे. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यामध्ये ह्या पुरुषाला फार समजावून देण्याचा प्रयत्न केला. इतकंच की इतकं होतं की मनुष्य जर वारंवार गीता रहस्याचं अवलोकन करील तर त्याला शांकर सिद्धांतापेक्षा अनुष्ठानात हा सिद्धांत जवळचा वाटायला लागतो. म्हणून अलीकडचे महर्षी असूनही म्हणजे गेल्या 20व्या शतकातले त्या लोकमान्य टिळक तर आज 100 वर्ष झालं त्यांच्या मताचा उद्घोष करणारे उत्तराखंडात सुद्धा लोक आहेत. याचं कारण काय आहे, काय निष्काम कर्माचा त्यांनी इतका अर्थ गंभीर आणि त्याचा मार्मिक रीतीनं केलेला आहे गीता रहस्यामध्ये. म्हणून इथं असं म्हणतात तुझं आपण जे म्हणतो की हे आम्हाला सुखदुःख हे होईल, लाभालाभ होईल, जय होईल की विजय होईल, सगळ्या ठिकाणी जीवनामध्ये द्वंद्व असतात. आणि जिथं द्वंद्व असतात ना, हे का ते, तर अशा माणसाला कधीही रम्य समाधान प्राप्त होत नाही. मग कर्मयोगाचं अनुष्ठान करणारा मनुष्य आहे ना, तत्त्वज्ञ पुरुष आहे, इतका मोठा आहे, त्याला तत्त्वज्ञान झाल्यामुळं सहज आहे आणि याच्या शास्त्राच्या श्रद्धेमुळे याच्या ठिकाणी सहजच आहे. चांगलं ठीक आहे ना. शास्त्रावर असणाऱ्या नितांत श्रद्धेमुळं हा कर्म करतो की जे कर्म आहे तर ते कर्म काही ना काही फलभोगाला निर्माण करतं. परंतु याला फलभोगाची आशा सोडल्यामुळं, शास्त्रावर अत्यंत दृढ श्रद्धा असल्यामुळं मी फक्त निष्काम कर्माचं अनुष्ठान करणारा माझं जीवन आहे, या जीवनामध्ये कर्माचरण करीत राहायचं, याच्यापासून मला सुख हे करत असताना प्राप्त होणारी सुखदुःख किंवा याच्या प्राप्तीनंतर प्राप्त होणारे जे सुखदुःख काय आपलं अन्यतर काय साक्षात्कार, सुखदुःख अन्यतर ना साक्षात्कार हा भोगा, त्याच्यानंतर मला प्राप्त होणारे भोग, याच्याविषयी मला त्याच्यामध्ये मी मिळवलेला विजय किंवा माझा झालेला पराजय, साधन करताना किंवा साध्याच्या विषयी जर झालेला जय किंवा पराजय याचा कोणताच विचार हा निष्काम कर्मयोगी करत नाही. आणि असा असलेला पुरुष तो युद्धाय युज्यस्व, तर असा पुरुष जो आहे तो युद्धाला प्रवृत्त होतो. आणि अशा पुरुषाला जर तो करीत असेल तर त्या घनघोर अशा धर्मयुद्धामध्ये त्यांनी कितीही लोकांचा तयाच्या प्रतिपदा हातू घडो त्रैलोक्याचा घातू परी तेने केला ही मातू बोलू नये. जसं तत्त्वज्ञानाचं आहे तसंच हा निष्काम कर्मयोगाकडून हे घडलं. एवं
पापम न आवाप्स्यसि. असं जर युक्तीनं तू कर्म केलं तर तुला पाप लागणार नाही असं अर्जुनाला सांगतात. हे सांगताना तत्त्वज्ञानातून तुला पाप लागणार नाही हा याचा विषय आहे का धर्मानुष्ठानातून पाप लागणार नाही हे सांगण्यात आहे. धर्मानुष्ठानापासूनही तुला पाप लागणार नाही हीच गोष्ट आहे. काय आहे, माणसं जीवनभर असमाधानी राहतात आणि समाधानाच्या शोधात सर्व सुखाची आशा जन्म गेला अशी सगळी स्थिती होऊन बसते. पण यासाठी निष्काम कर्माचं अनुष्ठान करण्याची रीतच अशी आहे की मनुष्याने का सारखं मग सुख आणि दुःख, सुख आणि दुःख, जय आणि पराजय, लाभ आणि हानी याच्याशिवाय माणसाच्या जीवनात विचारच नाही. परंतु स्वप्नातला मात्र करीत नाही. कधी जागा झाल्यावर स्वप्नातलं लाभ द्वंद्व याचा विचार करत नाही. पण जागृतीत परमार्थ करतानाही द्वंद्वानी इतका अभिभूत होतो का त्या ठिकाणी लाभ आणि आलाभ झालं तरच आपल्याला काहीतरी प्राप्ती आहे किंवा अप्राप्ती आहे म्हणून आपली हानी आहे. असाच विचाराची एक पडिली हे रूढी जगा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून. पण ज्याला सत्यत्व बुद्धी व्यवहाराविषयी आहे त्यांनी सुद्धा ह्या निष्काम कर्माचं अनुष्ठान केलं तर त्यांनी सुद्धा द्वंद्व मोह त्याला प्राप्त होऊ नये. द्वंद्व म्हणजे मोह वैचित्य. द्वंद्वामुळं आपल्या स्वरूपापासून, आपल्या शास्त्र सिद्धांतापासून, आपल्या कर्तव्यापासून माणसं च्युत होतात. आणि जी माणसं कर्तव्यच्युती ज्यांच्या जीवनात नाही ते पुरुष द्वंद्वाचा विचार करीत नाही आणि तसा करूच नये. म्हणून हा एकदम महत्त्वाचा गीतेतला श्लोक आहे. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. आता एकदम सरळ सरळ आहे सांगितलेलं की काय कसं कर्म केलं पाहिजे. आपलं कर्माचरण करत असताना सुखी संतोषानं यावे. एखादी गोष्ट सुखी म्हणजे आपल्याला जर सुख म्हणजे अनुकूलम वेदनीयम सुखम, अनुकूल अशा प्रकारची गोष्ट झाली तर त्याला सुख असं म्हणतात. परंतु त्याच्यामुळं अंतःकरणाला संतुष्टता म्हणजे आता काय आपल्यासारख्या जगामध्ये कोणालाच प्राप्त नाही. ज्या दिवशी मनुष्य पंतप्रधान किंवा राष्ट्रपती किंवा कोणी सरपंच होत असेल त्याला त्या पदाच्या याने तो काय होतो, संतुष्ट होतो. सुखाची कारवृत्ती झाली ही बरोबर आहे, पण त्या सुखामध्ये हे सर्वात साकाष्टा सा परागती आहे की नाही असं जर त्याला वाटलं तर त्या सुखाने तो काय झाला, संतोषाला प्राप्त झाला. सम्यक संतोष. सम्यक संतुष्टी कधीही ह्या गोष्टीनं होऊ नये की अनुकूल वेदना ज्यामुळं झाल्या त्यांनी आपण संतुष्ट आहे. ज्या अर्थी एक गोष्ट आज अनुकूल आहे तर तो आपल्याला अनेक गोष्टी प्रतिकूल आहे, किंवा जी गोष्ट आज आपल्याला अनुकूल होऊन सुखाला कारण झाली तीच गोष्ट तुम्हाला प्रियम त्वाम रोचते, त्याच गोष्टीचा वियोग तुम्हाला एक दिवस रडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मनुष्याने कर्माचरण योग्य रीतीनं करत असताना प्राप्त झालेल्या सुखाने फार मोठ्या सम्यक संतुष्टीला प्राप्त होऊ नये. म्हणजे त्या सुखाचा पूर त्याला किंवा त्याला आपण म्हणतो ना की जर सुख प्राप्त झालं तर लगेच छाती काढणं, हुरळून जाणं त्या सुखाने, अशा प्रकारची गोष्ट होऊ नये असं भगवान सांगतात. दुःखी विषादानं भजावे. आणि कर्म करत असताना त्या कर्माच्या अनुष्ठानामध्ये जर काही आपल्याला दुःख झालं, क्लेश झाले तरी विषादा न भजावे. तरी माणसाने विषादा म्हणजे खेदाला प्राप्त होऊ नये. हे कर्म करण्याची किती कटकट आहे. किंवा हे कर्माचं फल प्राप्त झालं परंतु हे प्राप्त झालं परंतु हे दुःख संभिन्न अशाही प्रकारचं नाही. त्याच्या ठिकाणी सुख आहे पण हे दुःख मिश्रित सुख आहे असं पण करू नये, किंवा याच्यामध्ये केवळ दुःख आहे असं पण म्हणू नये. हे ठीक चाललंय का बघा. दुःखी विषादा न भजावे. आणि म्हणतात लाभालाभ न धरावे मना माझी. आणि आपल्याला याच्यातून काय लाभ झाला आणि कोणता अपेक्षित लाभ झाला नाही, आलाभ तो एक प्राप्त झालं किंवा प्राप्त झालं नाही हे मना माझी न धरावे. मनावर सुद्धा घेऊ नये. आणि असे जे महापुरुष आहे ना, जे अशा कर्माचं अनुष्ठान करणारे तेच खरं आपल्या जीवनामध्ये इतक्या उच्च कोटीला पोचले. उदाहरणार्थ लोकमान्य टिळकच कर्म योग मानणारे, परंतु त्यांच्या अंगाखांद्यावर तत्त्वज्ञानात जसं तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या अंगावर जर पक्षी बसले तरच मी काय म्हणेल देवाची कृपा आहे. तुकाराम महाराजांचा काय अभंग आहे, अवघी भूते साम्य आली
देखिली म्या कै होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा, माझी कोणी न धरो शंका, ऐसे हो का निर्द्वंद्व, तुका म्हणे जे जे भेटे आणि ते ते वाटे मी ऐसे. ज्ञानोबारायांना तुकाराम महाराजांनी काय साकडं घातलं? संध्याकाळच्या वेळेला आजान वृक्षाचं दर्शन करताना जेव्हा दाणे टिपत असणारे पक्षी तिथून पळून गेले, त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये साम्यतेचा भाव राहिला नाही, आणि म्हणूनच आता मला हा अनुभव आलाच पाहिजे. तुकाराम महाराज रात्रभर उभे राहिले, दुसऱ्या दिवशी पक्षी खांद्यावर बसले, असं वर्णन आलेले. हे कशाचं फल आहे? सर्वात्म भावाचं फल आहे की नाही? आणि हा विषय तर काय निष्काम कर्मयोग सांगणार. पण निष्काम कर्मयोग ह्या रीतीनं जेव्हा आतरला, त्यांनी सांगितलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवीनच, अशी त्यांनी ते लोकांच्यामध्ये प्रतिज्ञा केली. सांगा बरं, स्वराज्य त्यांना मिळालं का त्यांच्यानंतर मिळालं? त्यांच्यानंतर मिळालं. पण कर्म करताना अशीच युक्ती, असंच कर्म करावं लागतं, परंतु याचा लाभ आणि आलाप याचा जर विचार केला, लोकमान्य टिळक काय त्यावेळेला विषादाने मृत्यूला सामोरे गेले असतील का? कारण त्यांचा एवढा मोठी अनुभूती आहे की लोकमान्य टिळक त्या कोणत्या जेलमध्ये, मंडालेच्या जेलमध्ये, तो काय नाव ते जेलर, तो फिरत आला तर ते काही लिहित होते, त्यांचं ते ग्रंथ आहेत ना, हा गीतारस आणि दुसरे काही 2 ग्रंथ आहेत, तर ते लिहित होते. आर्क्टिक इन द वेदास असं काहीतरी, आर्क्टिक इन द वेदास असं काहीतरी एक ग्रंथ आहे, अजून एक, तर ते लिहित होते. आणि पक्षी त्यांच्या खांद्यावर बसले होते. तेव्हा त्या जेलरनी उघडल्याबरोबर दरवाजा, त्याला आश्चर्य वाटलं. ते पक्षी खिडक्यातून निघून गेले. त्यांनी सांगितलं, अहो तुम्ही तुमच्या अंगा खांद्यावर आणि आम्ही आल्यानंतर ते पळून जातात, याचं काय कारण आहे असं विचारलं. त्यांनी सांगितलं, कारण तर सांगता येणार नाही, बहुतेक त्या पक्ष्यांना कळलं असावं काय आम्ही त्यांना खात नाहीत म्हणून ते आमच्या खांद्यावर बसतात, आणि तुम्ही आल्यावर तुम्ही त्यांना खाता म्हणून ते भिवून गेले असते. ऐक नाही, याच्यामध्ये भय कुठं जातं? द्वैताद्वयी भयम भवते. तुम्ही सांगा, हा निष्काम कर्मयोग जवळजवळ अद्वैत तत्त्वज्ञानाच्या कक्षेपर्यंत नेणार आहे. याच्यातून आणखीन काशिकानंदांनी चिंतन केलं आहे. जेव्हा आता पुढचं होणार ते आपलं सुरू 55व्या श्लोकापासून, स्थितप्रज्ञेश काय, स्थितप्रज्ञेश्च का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किम प्रभाषित. याच्यामध्ये आणखीन एक विचार मांडला आहे त्यांनी, का ह्या स्थितप्रज्ञ जो आहे ना, आत्तापर्यंत निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान सांगणारे ना, याच्यापासून ज्याची भूमिका झालेली आहे, याच्यापासून तत्त्वज्ञानाच्या भूमिकेत प्रविष्ट करण्याला योग्य झालेला जो पुरुष आहे, त्याच पुरुषाचं त्या स्थितप्रज्ञाचं वर्णन आहे. म्हणजे स्थिता प्रज्ञा यश्य ना, ज्याची प्रज्ञा काय झालेली आहे? स्थिर झालेली आहे. कशाने स्थिर झाली? हे का स्वधर्ममपी त्यापेक्षा असं राहिलं. योगाचा साधना केलेला नाही का हो स्थितप्रज्ञ, पण तो स्थितप्रज्ञ इथं नाही. सगुण साक्षात्कार पुरुष जो आहे, सगुण साक्षात, तो काय असा स्थितप्रज्ञ नाही का? पण त्या पुरुषाच्यावर नाही. हे जे प्रकरण चालू आहे, तर ज्याची प्रज्ञा निष्काम कर्माच्या अनुष्ठानाने इतकी विशुद्ध झालेली आहे, त्या पुरुषाला त्याचं जे वर्णन आहे ना, पुढं त्यांनी सांगितलं की श्रुती विप्रपत्तीपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धी तदा योगम अवाप्स्यसि. श्रुतीमध्ये जे काही विरोधी आहे, त्या सगळ्या विरोधांचा परिहार होऊन त्या ठिकाणी निष्काम कर्मानुष्ठानाच्या योगाने ज्याची बुद्धी काय झालेली, स्थिर झालेली आहे, असा जो पुरुष आहे आणि त्याची बुद्धी अचल झालेली आहे, आणि तदा योगम अवाप्स्यसि, त्यावेळेला हा खरा योगाचं फल त्याला प्राप्त होतं. आणि म्हणून अर्जुनाने इथं त्या स्थितप्रज्ञाची लक्षणं विचारली की हा स्थितप्रज्ञाची लक्षणं काय, तो कसा बोलतो, कसा चालतो. तर त्याच्या आधी आपलं चिंतन याच्यातून हेच करायचं की हे जे प्रकरण आहे हे मानवाला अत्यंत महत्त्वाचं असं प्रकरण आहे. कोणतं? ह्या स्वधर्ममपी चाव्यक्ष इथपासून तर आता सांगितलेला श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला इथपर्यंत. तर आता सांगतात येथ विजयपण होईल. खरा मनुष्य कर्मयोगाचं अनुष्ठान करणारा काय? सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे मनामध्ये. मनामध्येच हा स्फुरण होऊ नये. मनामध्ये लाभ सुखी दुःखी संतोष उभग ह्या ज्या गोष्टी आहे ना, याला थाराच असू नये मनामध्ये. आणि येथ विजयपण होईल की सर्वथा देह जाईल, हे आधीच काही पुढील चिंतावे ना. आणि कर्मयोगाचं अनुष्ठान जर करणारा मनुष्य असेल आणि तो जर भवितव्याची चिंता करेल, मी करतो पण याचं फल काय,
असा जर विचार करणारा असेल तर त्याला निष्काम कर्मयोगाचं कधीच अनुष्ठान यथार्थ रीतीनं होऊ शकणार नाही. त्याच्यासाठी विजय पण येईल का, मी जे करतो याने मला विजय प्राप्त होईल का, की सर्वथा देह जाईल, किंवा या ठिकाणी मला विजय प्राप्त होईल या युद्धामध्ये, का मी युद्धामध्ये शत्रुपक्षाकडून मारला जाईल. हे सगळं कोणतं चिंतन आहे? भवितव्याचं चिंतन आहे, भविष्याचं चिंतन आहे. हे आधीचे काही पुढील चिंतावे ना, हे करण्याच्या अगोदर पुढील काही चिंतावे ना. जर कोणी एखादा सांगा, तुम्ही एखादा माणूस म्हणायला लागला तुम्ही निष्काम कर्माचं एवढं अनुष्ठान सांगता, एवढं महत्त्व सांगता, आहे की नाही, पण निष्काम कर्म योगाने मला मोक्ष मिळेल का नक्की नंतर तरी, ह्या कर्मयोगाने मला मिळेल का, असं जर म्हटलं तर तो मनुष्याला तुम्ही किती सांगितल्यावर तो ह्या कर्मयोगाच्या अनुष्ठानाचा अधिकारी होईल. भविष्याची काळजी तुला सोडली तरच तुला हे होईल. ज्या माणसाला भविष्याचा विचार आहे तो निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान कर, त्याला विचार काय आहे, बरोबर आहे का भागवत महाराज, का झोप येते? तर या ठिकाणी निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान करताना त्याला लाभ अलाभ, जय विजय, सुख दुःख आणि भविष्यकाळ याची कोणतीच चिंता करायचं कारण नाही, आहे की नाही. जर संस्थेत प्रवेश घेतला आणि दुसऱ्या वर्षात गेला तर मग 4 वर्ष पूर्ण करण्याबद्दल काही नाही, पण पुढचं आमचं भवितव्य काय आहे असं जर म्हणतो ना, तू आत्ता सोड, आत्ता आणि आजच सोड, आहे की नाही. हा जर विचार करायचा असेल तर तुकाराम महाराजांची प्रमाण तुझ्या डोळ्यासमोरच नाही, काय होईल ते होया शेवटी, आणि लाभ आणि तुटी देव जाणे, असा जर विचार नसता. म्हणून आपल्याला याच्यात राहू नये माणसं पुन्हा आता सगळं ठीक चाललं आहे पण मला चिंता पुढची आहे. जर ही चिंता आहे ना, साधं कर्ममार्गामध्ये सुद्धा ही चिंता असणारा मनुष्य चालत नाही. निष्काम कर्माचं अनुष्ठानामध्ये काय होत असेल, मी जे करतो ते योग्य आहे ना, शास्त्र प्रतिपादित आहे ना, ते करताना मला याचा विचार करण्याचं काय कारण आहे, ऐकी नाही. म्हणून येथ विजयपण होईल की सर्वथा देह जाईल, हे आधीचं काही पुढील चिंता नाही. एका माणसाने विचारलं की ते म्हणे आळंदीची मुलं महाराष्ट्रात कुठेही गेली पण ते मधुकरी खातात म्हणे, पण त्यांचं तेज आहे ना ती अगदी वेगळीच निवडून पडतात, त्यांचा चेहरा नेहमी प्रसन्न वाटतो म्हणे, की जे आमच्या व्यवहारात लोकांचं दिसत नाही म्हणे. याचं कारण काय आहे? याचं कारण मुख्य हेच आहे का त्यांना भवितव्याची चिंता नाही, आहे की नाही. भवितव्याची चिंता नाही, त्यामुळं मग ते आनंदी दिसतात, आहे की नाही. तुला जर तसं व्हायचं असेल तर तू सुद्धा काय कर, तू तो खरा निष्काम कर्मयोगी, आम्ही पलायनवादी आहेत, आहे की नाही. तरी सुद्धा आम्ही पलायनवादी आहे, पण आम्ही अर्जुन जसा चिंता करतो पुढं काय होईल तसं नाही. पलायनवादी असूनही आम्ही कसे आहेत, भविष्याची चिंता न करणारे. म्हणजे माणसाने भविष्याची चिंता जरी सोडली का त्याचा चेहराच खुलायला लागतो, आहे की नाही. म्हणून सांगतात हे काहीच आधीच काही पुढील चिंतावे ना, हे अगोदर म्हणजे वर्तमान काळातच माणसाने भविष्य काळाचा विचार करून वर्तमान काळातलंही सुख हरवून बसावं, ही काय बुद्धिमानी आहे का, आहे की नाही. बाकीच्या लोकांचं जाऊ द्या, पण आपल्याला तरी ज्ञानेश्वर महाराज सांगतात की नाही, हे आधीचे काही पुढील चिंता नव्हे ना. मग काय करावं माणसाने, आपण या उचिता स्वधर्मे राहटता, जे पावे ते निवांता साहोनी जावे. याचं मागे काय तितिक्षस्व भारत मागे सांगितलं, हे मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाह आगमा पायेनो नित्या तांस तितिक्षस्व भारत. त्याचाच पुन्हा अभ्यासांगाने या ठिकाणी सांगतात की आपण या उचिता, आपल्याला जे उचित असेल म्हणजे आपल्या वर्णाश्रम धर्माला, वयाला, लिंगाला, देशकाळ वस्तूला अनुसरून जे उचित असेल ते स्वधर्मे राहटता, आणि आपण जर स्वधर्मानुसार राहटता म्हणजे आपला जीवन व्यवहार करीत असलो स्वधर्माप्रमाणे, तर जे पावे आणि त्या स्वधर्माचा व्यवहार करत असताना जे आपल्याला प्राप्त होईल, म्हणजे जे पावे म्हणजे सुख किंवा दुःख, लाभ किंवा अलाभ, जय किंवा पराजय, हे जेही प्राप्त होईल ते काय करायचं, त्याचं सरळ निवांता सावनी जावे. त्या ठिकाणी निवांत म्हणजे मुकाट्याने सहन करावं, ऐके नाही. त्या काय आहे की ह्याला तितिक्षा असं म्हणतात, तितिक्षा सा निगद्यते, त्याला तितिक्षा म्हणतात. कशाला तितिक्षा म्हणतात? सहनम सर्व दुःखानं. आता शीत उष्ण हे येणारच की नाही आपल्याला, तर ह्या द्वंद्वांना आपण निवांता सावनी जावे, सहज सहन करून निघायचं. याच्यापेक्षा काही दुसरं उत्तर त्याला शोधायचं नाही. स्वधर्माचरण करताना हे थोडं होणारच आहे, ते आपल्याला शिवाय त्याच्यासाठी चिंता किंवा विलाप करायचं नाही. किंवा आम्ही सकाळी पहाटे थंड पाण्याने स्नान करण्याचा आमचा नियम आहे आणि मग त्याच्यामुळं आम्ही काही वेगळं करतो असं पण अभिमान ठेवायचा
नाही आणि त्याच्यामध्ये त्याला टाळायचं पण नाही. मग काय करायचं? सहन करायचं. निवांता सावनी जावे, ऐश्या मने व्हावे, तरी दोषून घडे स्वभावे, मनोनी आता झुंजावे निभ्रांतत्वा. इथं अर्जुनाला उपदेश केलेला आपण किती जरी ऐकला आणि कितीही पारायण केली तर काय होणार आहे? जे पावे ते निभ्रांता सावनी जावे. हे कोणासाठी जोडलेलं आहे? आपल्यासाठी. आपल्याला जर याचा काय उपयोग झाला तर ज्ञानेश्वरी, नाही तर ज्ञानेश्वरीचं काही हे नाही. त्या मी सांगितलं असेल. आणि एक संन्यासी महात्म्याला आम्ही हरिद्वारमध्ये एक ग्रंथ दिला आपला हिंदी ज्ञानेश्वरी, आणि तो आम्हाला ऋषिकेशला वर्षांनी भेटला. रमणानंद स्वामी म्हणून आजही भारतवर्षात एक आदर्श संन्यासी आहेत. आणि ते गेल्यावर भेटल्यावर त्यांनी सांगितलं की मी ज्ञानेश्वरीचे 5 अध्याय वाचले. 5च अध्याय, मला तर 5च अध्याय ती होई. त्यांनी सांगितलं 5 अध्याय वाचले पण पुढचं काही नाही. आता मी पुढचा ग्रंथ वाचेल, पण केव्हा वाचेल? त्या ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी जी आली ना, तिथं मी थांबलो. त्यांनी लिहिलं की मी माझी आईशी आठवण, विसरले दयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ज्याला मी आणि माझं ही आठवण विसरली तो काय आहे? संन्यासी. आणि मी कोण आहे म्हणे? संन्यासी. म्हणून आता मला संन्यासी, खरं संन्यासी व्हायचे. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांच्या सांगितल्याप्रमाणे मी आणि माझं जेव्हा विसरेल तेव्हा मी काय होईल? खरा संन्यासी. आणि मग पुढचा ग्रंथ मी वाचेल, असं त्यांनी सांगितलं. तसं याच्यामध्ये जे सांगितलेल्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी अर्जुनाला सांगितलेल्या आहे का आपल्याला सांगितलेल्या आहे? ते अर्जुनाचा कधी काल होऊन गेला, ते अर्जुनाने पावती पण दिली, नष्टो महास्फूर्ती लाभदा. ज्ञानेश्वर महाराज आता 700 वर्षापूर्वी लिहितात. का अर्जुनासाठी लिहितात का तुमच्या आमच्यासाठी लिहितात? बरं, त्यांनी स्वतः सांगितलं की भाई अर्जुनासाठी नाही, अर्जुनाचं फक्त काय आहे? निमित्त आहे. भगवत पूज्यपदांनी नंतरच सांगितलं की नाही, ते पण काय म्हणतात? अर्जुनाचं फक्त काय आहे? निमित्त. खरं निमित्त कोण आहे? जे ज्ञानेश्वरी वाचतात ते त्याचं निमित्त आहे, ऐक नाही, जे ह्या ग्रंथाकडे सन्मुख झाले. पण इथे जर विशीवर दरोडा पडला तर कोण काय करणार आहे? ऐक नाही. असं सांग. ऐश्या मने व्हावे, तरी दोषून घडे स्वभावे. अशा जर मनाचं म्हणजे अंतकरणाचं आपण जर झालं तर स्वभावे, स्वाभाविकपणे कोणत्याही प्रकारचा दोष लागणार नाही. याच्या इतका आश्वासित करणारा कोणता धर्म आहे? आपल्या धर्माचं अनुष्ठान करताना त्याच्यामध्ये काही वैगुण्य आलं किंवा ते सगुण झालं, बरोबर आहे ना, फक्त त्याच्या ठिकाणी जर तुम्ही अनुष्ठान करत असाल तर तुम्हाला कोणताच दोष लागणार नाही. म्हणून आता झुंजावे निभ्रांतत्वा. म्हणून तू आता निभ्रांत झुंजावे. काही प्रकारचा निसंशय होय. मी सांगतो ना तुला, निसंशय होय. वेद तेच सांगतो, मी तुला तेच सांगतो. तू जे स्वधर्म कर्माचरण आहे त्याचा भवितव्याची कोणतीही चिंता न करता वर्तमान काळात प्राप्त झालेली सुखदुःख ही सहज सण करून त्याचे अनुष्ठान तू निश्चित केलं पाहिजे. तू क्षत्रिय आहे म्हणून झुंजावे. व्यापारी असेल तर त्याला वैश्यकर्म स्वभावजम, आहे की नाही. जर शूद्र असेल तर त्याला काय? परिचर्यात्मकम कर्म शूद्रशापी स्वभावजम, आहे की नाही. ब्राह्मण असेल तर क्षमो दमस्तप शौचम, हे त्याचं काय आहे? ब्रह्मकर्म हे त्याचं स्वाभाविक आहे, असं सांगतात. आता म्हणून आता झुंजावे निभ्रांतत्वा. तो आता निश्चित या अशा प्रकारचं करावं. अशा प्रकारच्या ह्या 31व्या श्लोकापासून तर 38व्या श्लोकापर्यंत विषय सांगितल्यानंतर भगवान म्हणतात की एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धी. आता मी तुला तत्त्वज्ञानविषयक सांगितलं आणि बुद्धी योगे तू इमाम शृणू. आणि हीच बुद्धी किंवा हेच ज्ञान योग म्हणजे निष्काम कर्मयोगासंबंधाने ऐक, असं त्याला सांगतात. आता इथंपर्यंत म्हणण्यापेक्षा जर पाहिलं तर हे कुठं श्लोक पाहिजे होता? हा श्लोक पाहिजे होता अवध्य काय? देही नित्यम अवध्ययम ये शाते अभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमाम शृणु. आणि श्लोक हा किती क्रमांकाला आला? 39 क्रमांकाला आला. आणि हे मधले 10 श्लोक सांगितले की नाही, तर ते 10 श्लोक असेच सेतू आहे. कोणते? ज्ञानकांडाला आणि कर्मकांडाला जोडणारे, असं समजावं आणि याचं चिंतन करावं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.